नमस्कार. मी सुनील क्षीरसागर. तुम्हाला वाटत असेल की माझ्या शरीराला कोणी शिवलं असेल, पण हे खोटं आहे. सगळी लीला आहे ही. मी जो खेळली नाही, त्यांनी जो खेळली तसं. कसं आहे, राधा बिगर कृष्ण राहू शकला नाही आणि शिव बगर पार्वती पण राहू शकली नाही. ही सगळी खेळी म्हणजे काहीतरी घडण्यासाठी माझ्या शरीराला स्पर्श करणारे. ज्या टायमाला परमेश्वराने मला सांगितलं की जी स्त्री तुझ्या शरीराला स्पर्श करीन तिच्या समर्थ असू नाही तर नसू, पण मी स्वतःहून म्हणजे असं जो म्हणतात ना की हे जो मी त्यांच्या मनातून उतरण्यासाठी मी हे सगळं खेळ नाही, हे मी त्या परमेश्वरांनी सगळी लीला रचली. कारण की मी त्यांच्या मनातून उतरण्यासाठी, त्यांची परीक्षा घेण्यासाठी की दुसऱ्यांनी केलं आणि मी माझ्या अंगावर घेतलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? परमेश्वराने लीला रचली आणि मी ह्याच्यासाठी की मला बदनाम करण्यासाठी किंवा हे नाही. जो पाठविलं ते, जो मोबाईल म्हणले, काय व्हिडिओ कॉल, ते काय म्हणतात ना ते मला काय इतकं समजत नाही. मी काय इतकं हे नाही. पण जो बी झालं ते चांगलं झालं. जो बी होणार आहे चांगलं होईन आणि जो बी होईन ते चांगलं होईल. मी आज देवाच्या दरबारात बसून वाटत असून तर खोटं बोलणार नाही. जे बी म्हणजे मी काय बोलावं तर काय नाही. इथं आल्यानंतर थोडं विसर पडला. पण मी एकच गोष्ट सांगतो, त्या टायमाला सीतेची परीक्षा घेतली गेली, पण ह्या टायमाला रामाची परीक्षा घेण्यात येते. मी किती बी हे केलं तर त्या परमेश्वराला माहिती मी कसा आहे आणि काय नाही. तर हां, काही जो मी स्वतः त्यांच्या नजरातून पडावं म्हणून जो मी केलं आहे ते माझ्यासाठी मी म्हणण्यापेक्षा, गर्व करण्यापेक्षा त्यांनी, त्या पिता परमेश्वराने हे केलं. त्याच्यातून जो काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे हे मला माहिती आहे. प्रेम काय असतं हे जगापुढे उदाहरण ते श्रीकृष्ण राधानीच नाही तर रुक्मिणीचा बी त्याच्यात सहभाग आहे. ज्या टायमाला रुक्मिणीला जाणीव झाली की राधा आणि कृष्ण एकच आहेत, ते दोघं हे होऊ शकत नाही. आणि ह्या जितके बी रूप आहेत त्यांचं एकच आहे. जन्म घेऊन ज्या टायमाला बी त्या पुरुषाला आठवण येते किंवा त्या स्त्रीला आठवण जेव्हा येते गेल्या जन्मातली किंवा काय, तेव्हा तांडव काय असतं हे सगळ्यांना माहिती होतं. तोरक नाही, हे गुप्त असतात, गुप्त. आणि रहस्य जेव्हा माणसाने रहस्य कुणाला सांगावं, ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे माणसाचा त्याला माणूस रहस्य सांगतो. ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, श्रद्धा आहे, जो आपलं वाटतं त्याला रहस्य सांगतं. आणि त्यांनी त्या रहस्याचं हे केलं नाही पाहिजे. कारण की त्याला काय म्हणतात की माझा विश्वास आहे परमेश्वरा तुझा आणि परमेश्वराने मला दिलं आणि मी दुसरं, हे काय चालतं आहे ते त्याच्यावरच चालतं आहे. फक्त आपण धाग्याचे दोर आहेत. पण मी म्हणण्यापेक्षा माझं नाव जो बी आहे, मी धाग्याचा दोरा बनण्याची मला इच्छा नाही. मी धाग्याच्या दोरा बनण्याची मला इच्छा नाही कुणाच्या. म्हणून माझ्यावर प्रत्येक वेळा जळून हे करून काय फायदा नाही. ते म्हणतात ना, जो तुम्हारे पास आया था उसने भेजा था, जो तुम्हारे पास आया था उसने भेजा था तुम्हारे लिए, तुम उसको ही खो गए तो अब मैं क्या करने वाला. जहाँ राधा नहीं वहाँ कृष्ण नहीं, जहाँ कृष्ण नहीं वहाँ राधा नहीं. तरी मी रेकॉर्डिंगमधील बरंच काय बोलायचं होतं पण इथं येण्याच्या अगोदर विसरलो. तुम्ही ज्यांच्यावर माझा जीव आहे त्यांचा अपमान करू नका. अरे ते परमपिता परमेश्वर जेव्हा द्यायचा म्हणलं ना, परमपिता परमेश्वर, पिता परमेश्वर जेव्हा द्यायचं म्हणलं तर ते धरतीतून देईन, सगळीकडून देईन. परीक्षा घेत असतो. शिवनी पार्वतीची परीक्षा घेतली होती, किती भयानक घेतली होती. ती बी साधारण उमात शक्ती होती. मग तरी समजून घ्यायला पाहिजे. ज्या टायमाला पार्वतीला तुम्ही काय म्हणतात ते शिवला काय म्हणतात, पण हे जगातलं सर्व काही मी बोलूच शकत नाही.
आत्ता माझं मन साफ निर्मळ आणि ह्याच्यासारखं मी इथं आज लक्ष्मीचं आगमन झालं आहे. त्या लक्ष्मीला धन्यवाद देतो जो मला रहस्य ते सांगत आहेत. मी बी रडतो खूप. का रडतो माहिती आहे का? मी नाही, ते जेव्हा देवाला आठवण येते की ज्या स्थळा गेल्यानंतर त्याला पूर्ण पिक्चर नाही का, पिक्चरसारखं पूर्ण आठवण येते, दिसायला लागतं. त्या टायमाला ते गम काय असतं, चीज काय असते, त्या टायमाला मला माहिती नाही राधा आणि कृष्णाचं त्या टायमाला मिलन झालं की किंवा काही नाही. पण ह्या कलियुगामध्ये हे कलियुग का म्हणावत आपण, हा कलियुग का म्हणावत आपण. मीराने बी कृष्णावर प्रेम केलं होतं. त्या टायमाला मी हे करायचो. पण ज्या टायमाला ईश्वरासंग मतभेद होतात, माणसासंग बी मतभेद होतात. करुणा, दया, प्रेम, म्हणजे तुम्ही जेव्हा चांगलं करण्याच्या मार्गावर असतात आणि त्यांचं हे झाल्यानंतर तेच दुश्मन होतात. ही तर करुणा प्रेमची लीला नाही ना. ही तर करुणा सत्याला पारखल्याशिवाय तुम्ही जो माझ्यावर अविश्वास दाखविला, तुम्ही जो माझ्यावर हे दाखविलं, पण मी त्याला जाणून बुजून माझ्यावर विश्वास उडावा तुमचा, म्हणून ती एक लीला घडविली त्यांनी. कारण की तुम्हाला देण्यापूर्वी ते बी विचार करतो ना लिहो, तुम्हाला काय द्यायचं काय नाही. तर मी जास्त काय बोलत नाही. मी व्हिडिओ बनवतो आणि स्टेटसवर टाकल्यावर फिकल्यावर तर लोक माझ्यावर हसत आहेत. मला हसल्याने म्हणजे जग जेव्हा स्टेटस बनवतं, सगळं बनवतं, हे बनवतं, ते बनवतं, तेव्हा तुमच्यावर हसत नाही. तर कारण की ते हसी मजाक, काहीतरी चॅप्टरपणा, काहीतरी इलिगेली काहीतरी बोलतात म्हणून तुम्ही हे करता. आणि जेव्हा जो माणूस सत्य बोलतो त्याचा बाण इतका लागतो तुम्हाला की पार तुम्ही तडपून उठतात आगीसारखे. मी बोलत जाईन. मी आज इकडं आलतो दर्शनाला, मन नाही लागलं घरी म्हणून. मी दोस्ताना केला तर इतका करतो आणि प्रेम केलं तर इतकं करतो की त्याला शेवट पोचतोर निभितो. मी प्रत्येक वेळा म्हणतो की हे देवा परमेश्वर, पिता परमेश्वरा, माझ्यापाशी गद्दार माणसं येऊन नको दे. मी रोज विनंती करतो की चांगले माणसाची सान्निध्यात मला जाऊन द्या, चांगले माणसं माझ्या सान्निध्यात येऊन द्या. पण तरी पण हटकून जाणून बुजून अगर परमेश्वर माझ्या सान्निध्यात दुष्ट माणसं किंवा काय आणत असतील आणि माझ्या थोरे त्यांचं परिवर्तन करायची इच्छा असेल तसे, तर मला काय हरकत नाही. कारण की मलाच माहिती नाही मी कसं जीवन जगतो आहे, काय जगतो आहे, काय माझंच मला काही रहस्य समजत नाही. जेव्हा मी जातो त्या टायमाला मला जेव्हा आठवण येते तेव्हा मला खूप हे होतं की देवा असं का केलं. तरी माझ्याकडून काही चुकत असेल तर क्षमा करा, मला सांगत चला. असं नाही त्या परमपिता रामाहून बी काहीतरी चुकलं होतं, शक घेत होता. रावणाला माहिती असून सुद्धा हे झाले. कृष्णाकडून बी काही चुकलं असेल. ही लीला असते म्हणतात, लीला. त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. आणि आत्ता मग आल्याबरोबर मला बोलण्याची लई इच्छा होती, पण त्याच टायमाला माझे मित्र आले, दोस्त आले इथं दर्शन घ्यायला. आणि मग त्या बोलण्याचं जे मला बोलायचं होतं की मी असं का वागलो, त्याच्या मागं बी काहीतरी उद्देश असन. समोरच्या व्यक्तीला माझ्याबद्दल हे आलं असतं, हे वेदी जो चाड्या करणारे त्यांना ते गोड वाटत असते, पण ह्या वागण्यामागं बी काहीतरी लिहिलं आहे, उद्देश आहे. आणि ते तुम्हाला कळून येईन. ज्या टायमाला कळून येईन ना, त्या टायमाला तांडव दिसन तुम्हाला, तांडव. तरी जय हिंद, जय भारत. चूक भूल क्षमा करावी.